नमस्कार. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲपवर पावसाच्या कविता, गरमागरम भजी अशा बऱ्याच रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. पण त्याचबरोबर आपल्याकडे पावसामुळे घर कोसळलंय, झोपडं कोसळलंय, रस्ता बंद झालाय, बांध वाहून गेला, दरड कोसळली, अशाही व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. हा जरी पावसाच्या आनंदाचा काळ असला तरी संकटाचा काळ आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, माझ्या कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांना आणि सगळ्या तरुणांना विनंती आहे की या काळामध्ये आपापल्या परिसरामध्ये ज्यांनाही या पावसाच्या अतिवृष्टीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत, कोणाचं घर कोसळलंय, कोणाचं घर गळतंय, कोणाचा रस्ता बंद झालाय, कोणाचं बांध वाहून गेलाय, कोणाला प्रवासासाठी मदत पाहिजे, या सगळ्या प्रकारच्या मदती आपण करण्याचा प्रयत्न करूया. आपापल्या परिसरामध्ये जिथे जिथे या अतिवृष्टीमुळे अडचण निर्माण झालेली आहे, पोलीस बांधव त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करतात. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना ठाणे, पालघर, नाशिकच्या विनंती आहे की आपण आपापल्या परिसरातल्या पोलीस विभागाला किंवा अतिवृष्टीमुळे जे आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे त्याला आपल्यापरीने मदत करा. ज्यांचं काही नुकसान झालंय, ज्यांच्या घरी खायला नाही, अशा लोकांना आपण शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, त्यांचे पंचनामे करून. अथवा आपल्या परिसरात किंवा आपल्या संपर्कातले जे काही दानशूर दाते आहेत त्यांच्या वतीने त्यांना कशी मदत मिळेल, धान्य मिळेल, यासाठी प्रयत्न करा. माणुसकी जपण्याचा हा काळ आहे. पाऊस खूप सुंदर पडतोय. शेतीसाठी किंवा शेतकऱ्यासाठी हा सुकावणारा काळ असला तरी सर्वसामान्य माणसाला वेदना देणारा, त्याला उद्ध्वस्त करणारा हा काळ आहे. बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यांना कशी मदत मिळता येईल यासाठी प्रयत्न करा आणि आपल्यातली माणुसकी जागृत ठेवा. आपण सगळे ज्यांच्यामध्ये संवेदना शिल्लक आहेत ते अशा वेळेस लोकांची मदत करण्यासाठी रस्त्यावर दिसतात. आजच एका तरुणाचा व्हिडिओ बघितला मी भिवंडी तालुक्यातला, की त्याने अंबाडीमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचलेलं आहे आणि बाईक्स किंवा अपघात गाड्यांचा होऊ शकतो, तो स्वतः पावसात भिजून त्यांनी तिथे बॅरिकेड्स लावले. तर अशा पद्धतीची छोटीशी मदत ही आपल्याला लोकांना प्रेरणा देण्यासाठी खूप काही ठरू शकते. मग सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही असं काम करताच, पण यापुढे अधिक जोमाने हे काम करा. सुरक्षित राहून आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन लोकांना काय मदत करता येईल याचा प्रयत्न करा. विशेषतः मी वाहतूक करणारे आपल्या युनियनच्या ज्या ओमनी आहेत, रिक्षा आहेत, त्यांना मी सांगेन. त्याचबरोबर सगळ्या इको ओमनीवाल्या बांधवांना मी विनंती करेन की या काळामध्ये अनेक वेळा महिलांना, विद्यार्थ्यांना प्रवास करताना अडचणी निर्माण होतात, त्यांना गाड्या मिळत नाही. तर अशा वेळेस आपण अडचणीचा गैरफायदा घेऊन अधिक भाडं न आकारता त्यांना कशी मदत करता येईल, त्यांच्या घरपर्यंत सुखरूप कसं पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.